धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं कागदपत्र अंजली दमानिया यांनी ट्विट केलं असून यावर मंत्री महाजन म्हटले की जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया, सुरेश धस हेही म्हटले आहेत की धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचे संबंध आहेत। या बाबतीत धनंजय मुंडे यांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे की माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत। सुरेश धस कधीपासूनच म्हणतायत, हाऊसमध्ये पण त्यांनी एवढं स्ट्रॉंग मांडलेलं आहे, तर तिथे काही नवीन सांगायचा विषय नाही आहे। आणि खरं आहे, ज्या पद्धतीने ती हत्या झालेली आहे, ज्या पद्धतीने तो खून झालेला निगरून, हे बघून कोणालाही वाटेल की हा करणारा जो कोणी असेल तो आतमध्ये गेलाच पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे। याच्या भागामध्ये बीडला घटना घडली आहे, पण एखादी घटना घडली म्हणजे एकदम बिहारपेक्षा याच्यापेक्षा वाईट आहे असं म्हणण्याचं मला वाटतं कारण नाही। मुख्यमंत्री मोदींनी या बाबतीमध्ये अतिशय कडक शब्दामध्ये उत्तरे दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना सुद्धा त्या संदर्भात सांगितलं कोणाची हयगय करायची नाही। जो कोणी दोषी असेल तो किती मोठा असेल त्याला आत टाका हे त्यांनी सांगितलेलं आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे उद्या परभणी आणि बीड जिल्ह्यातील मसाजोग गावच्या दौऱ्यावर आहेत। परभणी येथील मयत सोमनाथ सूर्यवंशी आणि मसाजोग येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची जरांगे भेट घेणार आहेत। 28 डिसेंबर रोजी बीड मधील मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं, मी देखील त्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे जरांगे म्हणाले। जालन्यात आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते। कोणाचाही बाप येऊ द्या, मी बीडचे मॅटर दबून येणार नाही असं जरांगे म्हणाले। परभणीच्या त्या बांधवांच्या घरी पण भेट देतोय उद्या, आणि उद्या मस्साजोगला पण जाणार आहे, कारण मी कळंबला पण साळेगावला जाणार आहे, मग मस्साजोगला सुद्धा भेट देणार आहे। आणि 28 तारखेला बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं मोर्चा ठेवलेला आहे। त्यासुद्धा समाजानं, सगळ्या जनतेनं, कारण तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं असल्यामुळं सगळ्या जनतेनं त्यात सहभागी पण व्हावं, कारण ज्या मागण्या आहेत कुटुंबाच्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण त्या कुटुंबाला बळ देऊया। 28 तारखेला म्हणजे डिसेंबरच्या, सगळ्यांनी डिसेंबर 28ला त्या मोर्चात सहभागी व्हावं, कारण ते मॅटर नाही दबू देत। कोणाचा पण बाप येऊ दे, ते मॅटर नाही दबू देत। सोलापूर शहरातील होम मैदानावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। यंदाचं हे 24वा कृषी महोत्सव आहे। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील संतोष पवार 4 पायांचा कोंबडा घेऊन प्रदर्शनात आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतायत। सोन्या नाव असलेल्या कोंबड्याला तब्बल 4 पाय आहेत। देवांना दिलेली नैसर्गिक देणगी म्हणावी लागेल। 6 महिन्यांचा सोन्या तब्बल 2 किलो वजनाचा आहे। 4 पाय असून कसल्याही प्रकारची सोन्याला अडचण नाहीये, सर्व क्रिया तो करतो अशी माहिती 4 पायांच्या कोंबड्यांचे मालक संतोष पवार यांनी दिली। याचा व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते। गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यावर काँग्रेस हल्लाबोल करत आहे। काँग्रेस पक्षातर्फे देशभरात निदर्शने करण्यात आली, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर देशाचे आणि संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप करत गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा अपूर्ण व्हिडिओ जारी केलाय। मुख्यमंत्री म्हणाले, दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसनं हे अर्धवट विधान व्हायरल केलं। काँग्रेसनं आपल्या कृत्याबद्दल माफी मागावी असंही ते म्हणाले। पहिल्यांदा तर काँग्रेस पार्टीने या गोष्टीकरता माफी मागितली पाहिजे की अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करून आणि त्याच्यावर त्यांनी संसदेचा वेळही खराब केला आणि आता जनतेचा वेळ देखील खराब करतायत। खरं म्हणजे संसदेमध्ये बोलत असताना ज्या प्रकारे माननीय मोदीजींनी काँग्रेस पक्षाला एक्सपोज केलं आणि कशा प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि भारतातल्या संविधानातल्या आरक्षणाला देखील नेहरूजींचा, इंदिराजींचा आणि संपूर्ण गांधी घराण्याचा वारंवार विरोध राहिला आहे, हे पूर्ण पुराव्यासहित ज्यावेळेस जगासमोर मोदीजींनी आणलं, त्यामुळे काँग्रेस पार्टी अशा प्रकारे आता नाटक करण्याचं काम करते आहे। खरं म्हणजे याच काँग्रेस पार्टीने कधीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही, जाणीवपूर्वक त्यांना पाडलं। आणि एवढंच नाही तर अगदी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्या इंदू मिल, तिथे इंदू मिलच्या जागेवर स्मारक व्हावं याकरता इतके वर्ष आंदोलनं करावी लागली,
पण सुईच्या टोका एवढी जमीन देखील काँग्रेसच्या सरकारने दिली नाही. पण मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर आणि मी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे गेलो, 3 दिवसामध्ये 2000 कोटी रुपयाची जमीन ही राज्य सरकारला दिली आणि आता त्या ठिकाणी स्मारक होत आहे. लंडनमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब शिकले त्या ठिकाणी ते घर लिलावात निघालं होतं. काँग्रेसच्या सरकारकडे अनेक संघटनांनी मागणी केली की हे घर लिलावात जाऊ देऊ नका, त्यांनी लक्ष दिलं नाही. पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर ते घर आम्ही घेतलं. महू असो, दीक्षाभूमी असो, अलीपूर रोड असो, प्रत्येक ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम हे मोदी सरकारने आणि भाजपने केलेलं आहे. काँग्रेसला फक्त त्यांचं नाव वापरायचं आहे आणि त्यांचं नाव वापरून राजकारण करायचं आहे. मात्र कुठलाही सन्मान हा कधीही त्यांना काँग्रेसने दिलेला नाही. भारतरत्न देखील काँग्रेसने दिलेला नाही, हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगू. कल्याणमधील चक्की नाका परिसरात वास्तव्यास असलेली 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी सोमवारी सकाळी तिच्या आईकडून दुकानातून खाऊ आणण्यासाठी म्हणून तिने 20 रुपये घेतले. आईनं दिलेले पैसे घेऊन ती दुकानात गेली असता घरी परतलीच नाही. बराच वेळ झाल्यानंतर मुलगी घरी न आल्यानं कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. 8 ते 9 तासानंतर देखील मुलीचा तपास न लागल्यानं कुटुंबियांनी या संदर्भात कल्याणच्या कोळशीवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान बाबगाव येथील निर्जन ठिकाणी 13 वर्ष अल्पवयीन मुलीची निर्गुण हत्या करून मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांच्या चिरंजीवांच्या विवाहासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात हजेरी लावून वधूवरांना आशीर्वाद दिले. यावेळी आमदार शिवाजी पाटील, निरंजन डावखरे यांच्या असमवेत अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. या लग्न सोहळ्याला आमदार, खासदार, मंत्री यांनी देखील हजेरी लावली होती. बीडच्या मसाजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरणात तपास करण्याबाबत नागपूर येथील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की जे कोण आरोपी असतील त्याला सोडलं जाणार नाही. पण जो मूळ आरोपी आहे, जो मास्टरमाइंड आहे, तो वाल्मिकी कराड, त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. त्याला खून प्रकरणात 6 आरोपी करावा अशी आमची मागणी आहे. मात्र त्याला अद्याप अटक झालेली नाहीये, त्यामुळे रोष आहे. येत्या 28 तारखेपर्यंत या प्रकरणात कारवाई झाली नाही तर बीड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला जाईल आणि याची माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. बीडमध्ये आयोजित सर्वपक्षीय बैठकीनंतर संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधला. सगळे अधिवेशनामध्ये सीएम साहेबांनी हे जाहीर केलं की जे कोणी आरोपी असतील त्याला सोडलं जाणार नाहीत. पण जिल्हा किंवा महाराष्ट्र हे बघतोय की जो मूळ आरोपी आहे, जो मास्टर माइंड आहे, हा वाल्मिक कराड नावाचा, हे सगळ्यांना माहिती आहे आमच्या जिल्ह्यात. मग त्याच्यावरती एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे आणि दुसरा जो कट निर्माण केला आहे ती सगळ्यांची मागणी की 302मध्ये सह आरोपी त्याच्यामध्ये ते झालं पाहिजे CDRच्या त्या तपासामध्ये. पण आत्तापर्यंत सुद्धा या मास्टर माइंड या वाल्मिक कराडला अटक झाली नाही म्हणून जिल्ह्यामध्ये रोष आहे. त्यामुळं आज सर्व जिल्ह्याकरांची मागणी होती. आज सर्व पक्षीय लोक, सर्व संघटना, व्यापारी, हे सगळेच लोक आज इथं जमले होते आणि त्यांच्या मनामध्ये आहे की येणाऱ्या 28 तारखेला जो अटक जर झाली नाही आणि 302मध्ये जर सह आरोपी केलं नाही तर 28 तारखेला सर्व जिल्ह्यातून लोक बीड येथे येणार आहेत. सातारा येथील भव्य स्वागतानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जलमंदिर येथे जाऊन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. हा माझा बुके आहे, PWDचा नाही. खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपची जिल्ह्यात ताकद वाढली आहे, मंत्री शिवेंद्रराजे यांनी असं म्हटलं. मंत्रिपदाचं शपथविधी आणि खातेवाटप झाल्यापासून खासदार छत्रपती उदयनराजे हे दिल्लीला होते अधिवेशनाला आणि आमचं फोनवरनं बोलणं होत होतं, पण समक्ष भेट आमची दोघांची नव्हती. असे आले आणि आता कालच सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी ही माझ्यावर देवेंद्रजींनी दिली. आज उदयनराजेंना भेटण्यासाठी आणि त्यांनी जी भूमिका घेतली की जिल्ह्यामध्ये मंत्रिपदाच्या याच्यामध्ये मला यावेळची संधी
भारतीय जनता पार्टीकडनं मिळाली पाहिजे. ते असतील, मनोजदादा असतील, अतुलबाबा असतील आणि सर्वच भरत पाटील आमचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्रजींना भेटून आपापल्या इच्छा व्यक्त केल्या आणि आज माझ्यावर जबाबदारी दिली. आज तसं बघितलं तर मोठी जबाबदारी आहे आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आणि नक्कीच मी मागं सुद्धा इलेक्शन आपलं विधानसभेचं झाल्यानंतर मी बोललो होतो की ही आता सातारा जिल्ह्याची नवीन सुरुवात आहे.